नमस्कार मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर बघा हा किती सुंदर पाऊस पडतो आहे आणि आमच्या गप्पा चालू आहेत की आज आम्हाला बाहेर जायचं होतं फिरायला. हो, एवढ्या पावसामध्ये. आणि तेच डिस्कस करतो आहे. ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत आणि हे आमचे नवरोबा. त्यांची परमिशन होतीच बाहेर जायची आणि बाकीच्यांचा डिस्कस चालू होतं की जायचं आहे का नाही. फायनली आमचं ठरलं आणि आम्ही निघालो ट्रॅकिंगला. म्हणजेच आम्हाला जायचं होतं मलंगडला. कुठे जायचं कारण आजी आणि पप्पा नको म्हणत होते, कारण इतका जोरात पाऊस येत होता बाहेर. त्याच्यामुळे कसंबसं आम्ही पप्पांना कन्व्हिन्स केलं आणि निघालो. किती धुकं पडलं आहे बघताय तुम्ही बाहेर. आणि या धुक्यामध्ये इतक्या पावसामध्ये कसं तरी आम्ही पुढे आलो. पण बघतो तर काय, पुढे रस्त्यात इतकं पाणी जमा झालं होतं की आम्हाला रस्ता क्रॉस बच्चा बर्डे सगळे आली होती, पण आमची दीपा मॅडम पाठीच अडकली होती. कारण तिला ॲक्च्युली तिच्या गाडीला ब्रेक नव्हता. आणि सेकंड थिंग की तिला गाडी पार्क करता येत नव्हती कारण पाणी खूप जास्त. बच्चा पार्टी पाण्याची मज्जा घेत होती. कशीबशी दीपाने रस्ता पार केला आणि ते हळूहळू आम्हाला येऊन जॉईन केलं तिने. आणि मग काय, थोड्याच वेळात आम्ही निघालो तिकडनं. यांना बघा, ह्या किती चिंब विजल्यात. पण आम्हाला इतका म्हणजे जोश आला होता की आम्हाला काहीही करायचं, पण आज आउटिंगला निघायचं आहे. बघू, इतका धो पाऊस पडत होता. भीती पण वाटत होती कारण श्रावीलासुद्धा घेतलं होतं आम्ही. अगदी धुक्यामुळे माझा कॅमेरा पूर्ण ब्लर झाला होता, पण मज्जा पण खूप येत होती. नंतर आम्ही असंच मज्जा करत करत पुढे निघालो. मी सोबत छत्री घेतली होती कारण माझ्याकडे श्रावी होती आणि मला तिला भिजवायचं नव्हतं. तिने रेनकोट घातलं होतं, पण तरीही पाऊस जास्त असल्यामुळे ती भिजणारच होती. त्याच्यामुळे मी छत्री कॅरी केली होती. पाठीमागून बघू शकता तुम्ही किती भिजत आहेत त्या, पण त्यांना मज्जा येत होती आणि मलाही खूप मज्जा येत होती. थोडंसं आम्हाला ट्रॅफिक लागलं आणि मग नंतर आम्ही सरळ निघालो. थोडं पुढे आल्यावर आम्ही पप्पाला पण घेतलं, कारण पप्पा पण आमच्यासोबत येणार होते. आई पण येणार होती, पण पाऊस जास्त असल्यामुळे तिला नाही यावंसं वाटलं आणि सर्दी पण होईल वगैरे. त्याच्यामुळे पप्पांनी तिला सोबत घेतलं नाही. आम्हीच निघालो. पप्पा होते त्याच्यामुळे आम्ही डब्बल खुश होतो, कारण पप्पाच नकार येत होते आणि त्यांना पण मज्जा वाटत होती की अरे चला मुलींबरोबर आपण पण थोडंसं वातावरणाची मज्जा घेऊया. त्याच्यामुळे तेही रेडी झाले. आम्हाला आनंद होता की पप्पा येत आहेत, म्हणजे आता कोणाची पर्वा नाही करायची आहे. कारण ते असल्यामुळे आम्हाला एक सिक्युरिटी होती की आता ओरडणार. सध्या पाठीमागे कोणी नव्हतं. माय होती, पण मायला आम्ही ठेवून आलो होतो व्यवस्थित. आणि मग थोडीशी मज्जा करत करत श्रावीची, कारण श्रावी झोपली होती, मग आम्ही निघालो पुढे. फायनली थोडंसं रस्ता मोकळा झाला होता आणि पाऊसही कमी झाला होता. त्याच्यामुळे मी छत्री जरा बंद केली आणि पावसाची मज्जा घेतली. थेंब थेंब थोडं रिमझिम पाऊस चालूच होता. रस्त्यात गर्दीही कमी होती, त्याच्यामुळे जरा बरं वाटत होतं. थोडंसं पुढे आलो की पप्पा आणि गुड्डी आमच्या सोबतच येत होते. बाकीच्या दोघी कुठे गेल्या होत्या आम्हाला माहीत नाही, कारण एकजण पाठी होती आमच्या खूप आणि एकजण पुढे निघाली होती. पण आमचा प्लॅन होता की आम्ही सोबत चालणार, थोडं अंतर ठेवून. पण ते काही पॉसिबल नव्हतं, कारण मध्ये ट्रॅफिक किंवा मग कोणाची स्पीड जास्त कोणाची कमी असं झाल्यामुळे आम्हाला एकमेकांना जास्त वेळ सोबत येता आलं नाही. आणि विजय सारखी गाडी पुढे घेऊन जात होते, त्याच्यामुळे मी माझं मज्जा करत होती. श्रावीकडे बघून तर इतका आनंद होत होता की ती पहिल्यांदाच, म्हणजे आम्ही तिला पावसात घेऊन असं बाहेर निघालो होतो.
आणि ती खूप खुश होती. पाऊस म्हणजे ओसरला होता, जास्त रिमझिमच पाऊस चालू होता, त्याच्यामुळे छान वाटत होतं सगळी सीनरी आणि ग्रीनरी बघून. इतकं धुकं पडलं होतं आणि ओले चिंब, त्या झाडांच्या पानांवरून पडणारं पाणी, खूप मज्जा येत होती खरं तर. पुढे आल्यावर रस्ता मोकळा झाला होता आणि वाव किती सुंदर वाटत होतं खरंच. सगळीकडे ग्रीनरी पसरली होती आणि पाणी वरून पडतंय, पाऊस, इतकं भारी वाटत होतं. मला मज्जाच येत होती आणि मला नव्हतं माहिती की ही ट्रिप इतकी छान होणार आहे. आजूबाजूला सगळं पाणी भरलं होतं, म्हणजे शेतांमध्ये. कारण जसं जसं मलंगडचा रस्ता आम्ही पुढे येत होतो तसं तसं छोटी छोटी गावं लागत होती आणि त्याच्यामुळे मला मज्जा येत होती. थोडं पुढे आल्यानंतर आम्ही बघतो तर आम्हाला खेकडे दिसले, पण आम्हाला आत्ता सध्या खेकडे घ्यायचे नव्हते, कारण येताना आम्ही ठरवलं की घरी गेल्यावर आपण खेकडे करूयात. मग हे बघा, ही छोटी छोटी गावं जी लागलेली आहेत ती दोन्ही साईडला, त्यांना किती निसर्गाच्या वातावरणात राहायची त्यांची खरी तर मज्जा आहे. आणि कल्याणकरांसाठी तर एकदम बेस्ट प्लेस आहे हे. जवळ आहे आणि एवढं सुंदर निसर्गरम्य वातावरण इथं असतं. दोन्ही पाऊस येत होता त्याच्यामुळे मला पुढचा रस्त्याचा व्हिडिओ काढता नाही आला, त्याच्यामुळे मी मोबाईल बंद ठेवला होता. आणि पोचल्यावरच आम्हाला खूप भूक लागली होती. गरम गरम मंचुरियन तिथे करताना दिसले, त्याच्यामुळे आम्ही कसलंही गोष्टीचं वाट न बघता पटकन खायला सुरुवात केली आणि सगळे एवढी भुक्कडसारखं मंचुरियन खात होते खूप दिवसानंतर. आणि पावसाळा आणि गरम गरम मंचुरियन वगैरे मस्त मजाच येत होती. सगळ्यांनी पटपट मंचुरियन खाल्ले आणि श्रावीला मात्र थंडी भरून आली होती. भीती पण वाटत होती की कारण घरच्यांनी बघितलं तर काय करतील. मग काय नाही, थोडंसं तिला मी जवळ घेतलं, तिचं अंग वगैरे पुसलं, मग बरं ती नॉर्मल झाली. आणि तिलाही काहीतरी खायचं होतं. तिला सारख्या जांभळ्या येत होता, कारण अगदी थंडीनं तिला म्हणजे थंडी वाजत होती पण मज्जाही येत होती. तिला स्वेटर जॅकेट तिचं रेनकोट काढायचं होतं, ती हट्ट करत होती, मम्मा रेनकोट काढ रेनकोट काढ, पण तिला मी नको बोलली, तिचे पप्पा ओरडतील म्हणून. आणि तिचं रेनकोट म्हणजे ओढाताणीमध्ये फाटलं होतं, कारण मला तिला सरळ बसून घ्यायचं होतं सेफ. मग काय, आम्ही वडापाव पण मागवले, गरम गरम वडापाव. श्रावीला थोडा वडापाव खाऊ घातला, कारण आता पर्याय नव्हता आणि तिने खूप दिवसानंतर बाहेरचं फूड खाल्लं होतं. गरम गरम मंचुरियन तळून तो माणूस देत होता आणि आम्हाला इतकी मज्जा येत होती ते मंचुरियन खाताना की मस्तच वाटत होतं. आणि ह्या मॅडम बघा, यांना मी विचारत होती की इथे एवढ्या पावसामध्ये कोणी तुम्हाला बाहेर जायला सांगितलं, तर त्यांनी स्पष्ट माझं नाव सांगितलं. आणि मग काय, मग गरम गरम वडापाव आला आणि आम्ही त्या वडापाववर तुटून पडले. असं लाजवाब असा गरम गरम वडापाव, एक सोडून दोन दोन वडापाव सगळ्यांनी खाल्ले होते. श्रावीला थोडेसे मंचुरियन दिले मी आणि थोडासा वडापावही तिने खाल्ला होता. थोडीशी केअर केली, पण आता पर्याय नव्हता. हल्ली ती म्हणजे बाहेरचं तसं जेवत नाही, पण ह्यावेळेस तिला खाऊ घातलं. त्यानंतर आम्ही वर जायचा प्रयत्न करत होतो, कारण आजूबाजूचं वातावरण इतकं छान झालं होतं. मी आता तुम्हाला दाखवते की समोरचा धबधबा खरंच बघण्यासारखा होता, इतकं सुंदर, आणि तेही इतक्या जवळ कल्याणकरांसाठी फिरण्यासाठी. तो धबधबा बघून तर आम्हाला असं वाटत होतं की वरी जायचं, पण पॉसिबल नव्हतं, कारण इतका पाऊस चालू होता. दीपा सगळ्यांना घाबरत होती की वरी नको जायला, कारण वरून कोणीतरी पडलं आहे, त्याच्यामुळे सगळे थोडेसे घाबरत होते आणि कोणी वरी गेलं नाही तिच्या बोलण्यानुसार. सगळ्या तिकडेच उभे राहून फोटो काढले आणि आम्ही निघालो. मग काय, धबधबा बघत आम्ही थोडेसे सेल्फी काढले आणि तो व्ह्यू तुम्ही बघू शकता, इतका सुंदर वाटतो. वरी खूप लांबून लांबून लोक ह्या धबधब्याला किंवा म्हणजे हे निसर्गरम्य वातावरण बघायला येतात. आणि कल्याणकरांसाठी अगदी जवळचं प्लेस आहे. तुम्ही ऑटो किंवा बाईकने, आणि बस पण असतात तिथं, बस सेवा पण अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही कमी वेळात आणि छोटीशी ट्रिप जर काढायची असेल आपल्या फॅमिलीबरोबर तर नक्कीच येऊ शकता. फायनली थोड्या वेळानंतर दीपा आमच्यासोबत म्हणजे येऊन मिळाली आम्हाला, कारण पूर्ण मलंगड येईपर्यंत ती आमच्यासोबत नव्हतीच आणि ती खूप घाबरत होती, कारण उशीर झाला होता. संध्याकाळचे 6 वाजले होते. अंधार पडायच्या आत आम्हाला पोचायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही वेळ न घालवता लवकरच तिकडनं निघालो.
मध्ये मध्ये थोडेसे फोटो काढले. एकटीच घरी होती म्हणून आम्हाला पोचायचं होतं, पण इतकंच निसर्गरम्य वातावरण सोडून जायची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून पटपट जिथे वाटेल तिथे आम्ही मध्ये मध्ये थांबून थोडेसे फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि मज्जा केली. मग त्याच्यानंतर निघालो घरी. अशाच तुम्हाला जर छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर मला फॉलो करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. बाय.